नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29वा भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विश्लेषण। श्लोक नंबर 22। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मन्नेव जुहोति सः। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मन्नेव जुहोति सः। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मन्नेव जुहोति सः। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मन्नेव जुहोति सः। यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मानमीश्वरम् हित्वार्चां भजते मौढ्यात् भस्मन्नेव जुहोति सः। यह जो मनुष्य माम मला सर्वेषु सर्वांमध्ये भूतेषु प्राणिमात्रांमध्ये संतम उपस्थित असलेले आत्मानं परमात्मा ईश्वरम भगवंत हित्वा उपेक्षा करून अर्चाम अर्च विग्रह भजते पूजन करतो मौढ्यात अज्ञानामुळे भस्मनी राखेमध्ये एव केवळ जुहोती आहुती अर्पण करतो सह तो। भाषांतर आहे, जो मनुष्य मंदिरातील आर्च विग्रहांची पूजा करतो परंतु भगवंत परमात्मा रूपाने
प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी निवास करतात हे जाणत नाही. तो निश्चितच अज्ञानग्रस्त असला पाहिजे आणि राखेमध्ये आहुती अर्पण करणाऱ्या व्यक्तीशीच त्याची तुलना होऊ शकेल. कालपासून हे 4 सिरीज आपण वाचत आहोत. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की जर एखादा भक्त असेल, अतिशय एक्सपर्टपणे मंदिरामध्ये पूजा करत असेल, बाकीच्या पण गोष्टी करत असेल, एकादशीचं व्रत पाळणे वगैरे वगैरे, 4 नियमांचं पालन करणे हे देखील करत असेल, परंतु सर्व जीवांमध्ये भगवान परमात्मा स्वरूपात आहेत हे जाणून सर्व जीवांच्या प्रती त्याच्यामध्ये समभाव, आदर, प्रेम नसेल, तर ऍक्च्युली तो भक्ती करत नसतो. तो भक्तीचा ढोंग करत असतो आणि त्याच्या भक्तीचा रिझल्ट काय होणार आहे? राखेमध्ये आहुती दिल्यानंतर काय रिझल्ट मिळतो तो रिझल्ट मिळणार आहे. आता हे उदाहरण थोडस ग्रास्प करायला अवघड जाणार आहे, कारण आजकाल आपण कुठल्याच प्रकारचा यज्ञ करत नाही. पूर्वीच्या काळामध्ये काहीही मिळवण्यासाठी यज्ञ केलं जायचं. काल संध्याकाळी आपण जशी चर्चा करत होतो. आणि यज्ञामध्ये आहुती दिली जायची, सॅक्रिफाईस, बळी दिला जायचा, धनधान्यांचा, तूप. आणि मग ज्या प्रमाणामध्ये ती आहुती किंवा ज्या प्रकारची आहुती असायची त्या प्रकारचं आपल्याला वरदान, सुख मिळायचं. परंतु यज्ञ विजला, त्याची राख झालेली असेल, त्याच्यामध्ये आहुती अर्पण करून काय उपयोगाचं नाही. हे समजायला थोडंसं अवघड जातं. याच्यासाठीच मी म्हणालो, कारण आजकाल आपण यज्ञ करत नाही, त्यामुळे हे प्रकार काय असतो हाच आपल्याला माहिती नाही. आणि आपण जरी आजकाल यज्ञ केला आणि अग्नी असताना, राख व्हायच्या आधी जरी आपण काही अर्पण केलं, त्याचा पण रिझल्ट आपल्याला मिळणार नाही आहे कलियुगामध्ये. परंतु एक उदाहरण देण्यासाठी भगवंत इथे सांगतात की त्याची भक्ती, तो ज्या प्रकारची भक्ती करत असतो त्याचा काही रिझल्ट मिळत नाही. ऍब्सोल्युटली काही, झिरो रिझल्ट. किती पण पूजा अर्चा करो, जप करो, नियमांचे पालन करतो, कशाचाही काहीही रिझल्ट मिळत नाही त्याला, जर तो सर्व जीवांच्या प्रती समभाव त्याच्या मनामध्ये नसेल तर. तात्पर्य, पुरुषोत्तम भगवंत हे परमात्मा या आपल्या आंशिक विस्ताराद्वारे अखिल प्राणी मात्रांच्या ठाई उपस्थित आहेत. आंशिक विस्तार त्याला म्हटलेलं आहे. भगवंतांचे आपण सगळे अंश आहोत. भगवंतांचे विस्तार रूप देखील भगवंतांचे अंश आहेत आणि जीव देखील भगवंतांचे अंश आहेत. भगवंतांच्या विस्तार रूपांना भगवंतांचे स्व अंश म्हटलं जातं आणि जीवांना, आपल्यासारख्या जीवांना म्हटलं जातं विभिन्न अंश. तर हे भगवंत या अंशामध्ये देखील उपस्थित असतात परमात्मा रूपाने. हे आपण सृष्टीची निर्मिती वाचत असताना बऱ्याचदा हे वाचलेलं आहे. कारणोदक्षाई विष्णू हे ब्रह्मांड निर्माण करतात, त्या ब्रह्मांडामध्ये स्वतःला विस्तारित करतात गर्भोदक्षाई विष्णू म्हणून. त्या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्माजींचा जन्म होतो आणि ब्रह्मांड निर्माण केलं जातं. आणि ब्रह्मांड निर्माण करत असताना परत एकदा विष्णू स्वतःला विस्तारित करतात क्षीरोदक्षाई विष्णू म्हणून. आणि हे क्षीरोदक्षाई विष्णू नारायण स्वरूपामध्ये, कणाकणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये येऊन स्थित होतात. तेव्हा ही सृष्टी निर्माण होते आणि खऱ्या अर्थाने कार्यरत होते, काम करायला सुरू करते. आता जीवांना 84 लाख विविध प्रकारचे देह आहेत
आणि भगवंत प्रत्येक देहामध्ये व्यक्तिगत जीवात्मा तसेच परमात्मा या दोन्ही रूपांनी निवास करीत आहेत. दोन्ही रूपांनी म्हणजे जीव आणि परमात्मा दोन्ही. जीव देखील भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे ते त्यांना भगवंतच म्हटलेलं आहे, ते अंश स्वरूपामध्ये. हे आपल्याला भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, या शरीराचा स्वामी क्षेत्रज्ञ आहे. त्याचबरोबर मी देखील प्रत्येकाच्या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून आहे. व्यक्तिगत जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून या अर्थाने भगवंत प्रत्येक देहामध्ये उपस्थित आहेत. तसेच ते परमात्मा रूपाने साक्षीदार म्हणूनही प्रत्येकाच्या ठायी उपस्थित आहेत. दोन्ही स्थितीत प्रत्येक प्राणी मात्राच्या ठायी भगवंतांची उपस्थिती अपरिहार्य आहे. यास्तव जे लोक आपण विशिष्ट धार्मिक पंथांचे आहोत अशी वल्गना करतात, पण ज्यांना अखिल प्राणीमात्रांच्या ठायी आणि अखिल अस्तित्वामध्ये भगवंतांच्या उपस्थितीची अनुभूती होत नाही, ते नक्कीच तमोगुणाच्या प्रभावाखाली आहेत. वाह. जे लोक आपण विशिष्ट धार्मिक पंथाचे आहोत अशी वल्गना करतात. व्हॉट इज वल्गना? Krishna. Therefore, persons who profess to belong to some religious sect. Profess चा अर्थ असतो काइंड ऑफ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. परंतु प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी भगवंतांची उपस्थिती त्यांना मान्य नसते किंवा त्याचा अनुभूती त्यांना होत नाही. ते नक्कीच तमोगुणाच्या प्रभावाखाली असतात. मोड ऑफ इग्नोरन्स. भगवंतांच्या सर्व व्यापकत्वाच्या या प्राथमिक ज्ञाना वाचूनच जर मनुष्य मंदिर, चर्च वा मशिदीतील केवळ कर्मकांडांचे कठोरपणे पालन करीत असेल तर त्याने अग्नीऐवजी राखेतच तुपाची आहुती अर्पण केल्यासारखे आहे. प्रभुपाद या वाक्यामध्ये म्हणतात, भगवंतांच्या सर्व व्यापकत्वाच्या या प्राथमिक ज्ञाना वाचून. म्हणजे काय? भगवंत हे सर्वव्यापी आहेत. ऍक्च्युली ते आपल्या हृदयातच आहेत असं नाही, आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये देखील आहेत, अणु रेणूमध्ये आहेत. यालाच सर्वव्यापी म्हटलं जातं, ओमनी प्रेझेंट. आणि जवळजवळ सगळे धर्मातले, सगळ्या पंथातले लोक हे मान्य करतात. भगवंतांची व्याख्या म्हणजे काय? भगवंत तोच असू शकतो जो सर्वशक्तिमान आहे, जो सर्वज्ञानी आहे आणि जो सर्वव्यापी आहे. अगदी आदिवासींच्या टोळीमध्ये जाऊन जरी विचारला तेही तुम्हाला हेच सांगतील. सगळीकडे आहे भगवंत, सगळीकडे आहेत. परंतु सगळीकडे आहेत पण तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर तुम्ही जे धर्माच्या नावाखाली करताय ते सगळं ढोंग आहे. ढोंग आहेच, परंतु त्याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. पैसे मिळतील, बिझनेस चांगला वाढेल तुमचा, सगळ्या सुखसुविधा मिळतील या भौतिक जगामध्ये, परंतु या गोष्टीच अडकून ठेवणार आहेत तुम्हाला, हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे लागलेला आहे. प्रभुपाद इथे म्हणतात हे प्राथमिक ज्ञान आहे, म्हणजे बेसिकली इथून सुरुवात झाली पाहिजे तुमची. आपण उलट करतो. मंदिरातल्या भगवंतांना फक्त घंटा वाजवून येतो, बाकी कुठल्या जीवांवरती प्रेम करत नाही, बाकी सगळ्या जीवांचं शोषण करायचं. कारण माझी इंद्रिय तृप्ती त्यांची शोषण केल्याशिवाय होत नाही. प्रभुपाद ते उलटे सांगतात की भगवंतांच्या सर्व व्यापकत्वाच्या म्हणजे या श्लोकामध्ये, आधीच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय, या ज्ञाना वाचून जर आपण नुसतंच मंदिर, चर्च, मस्जिद मध्ये जात असेल
ते फक्त कर्मकांडासाठी जाते. आणि कर्मकांडाचे सगळे नियम पण कठोरपणे पाळत असेल तरी त्याला रिझल्ट काहीच मिळणार नाही. विजलेल्या यज्ञामध्ये तूप ओतल्यासारखा परिणाम आहे. काय मिळणार आहे विजलेल्या यज्ञामध्ये तूप ओतल्यावर? मनुष्य अग्नीमध्ये तूप अर्पण करून वेदोक्त मंत्राचे उच्चारण करून यज्ञ करतो, परंतु वैदिक मंत्रांचे पठण चालू असले, इतरही सर्व बाबी अनुकूल असल्या आणि तुपाची आहुती मात्र अग्नीऐवजी राखेतच टाकली तर असा यज्ञ व्यर्थच होय. तुम्ही सगळे अरेंजमेंट केले. कालच आपण वाचत होतो की कलियुगामध्ये यज्ञ करता येत नाही. परंतु समजा आता हे करता येत नाहीचा अर्थ असा नसतो बरं का की ते म्हणजे कम्प्लिटली अलाउडच नाही असं नसतं. जेव्हा असं आपण म्हणतो की कलियुगामध्ये अष्टांग योग शक्यच नाही, याचा अर्थ असा नसतो की ते कम्प्लिटली शक्य नाही. खूप अत्यंत कठीण असतं. करोडो अब्जावधी लोकांमध्ये एखादा व्यक्ती मध्ये ती करायची ताकद असते. त्यामुळे समजा तुम्ही सगळे यज्ञासाठी लागणारी सगळी सामग्री गोळा केली, यज्ञासाठी लागणारे 4 पुरोहित, शुद्ध ब्राह्मण पुरोहित, त्यांची पण अरेंजमेंट केली, सगळे मंत्र व्यवस्थित म्हटले जात आहेत, सगळे विधी विधान नियम बंधनं सगळी व्यवस्थित पाळली जात आहेत. परंतु त्या यज्ञामध्ये अग्नीच नसेल तर हे तूप आणि धनधान्य त्याच्यामध्ये अर्पण करून उपयोग काय? कधी कधी असं सांगितलं जातं की तो यज्ञ विष्णूंसाठी जर करत नसेल आपण तरी अग्नी असून पण काही उपयोगाचं. तसंच हे इतकं समर्पक उदाहरण आहे की तुमच्या मनामध्ये प्रेम नसेल, कंपॅशन करुणा नसेल, दया नसेल, मैत्री भाव नसेल, दुसऱ्यांची सेवा करायची, दुसऱ्यांना दान द्यायचा हा भाव नसेल तर तुम्ही जी भक्ती करताय त्याचा काहीही तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तर तुम्ही म्हणाल प्रभूजी मैत्री करुणा दया दान हे थोडीच दिले इथे याच्यामध्ये. सगळ्या जीवांमध्ये समान प्रेम समानता समभावाने पाहणे म्हणजे काय असतं? हेच असतं. आणि हे शास्त्रात दिले. मी काय मनाचं सांगत नाहीये. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुणा एवचा. माझा शुद्ध भक्त कुठल्याही जीव मात्राचा प्राणी मात्राचा द्वेष करत नाही. सर्वभूतानां तिथे पण येते सर्वेषु भूतेषु. हे इतक्या वेळेला पाठ झालं पाहिजे आपल्याला. मैत्र्य करुणा एवचा, मैत्रीपूर्वक वागतो, करुणेने वागतो. इथे पण दिलेलं आहे. ऍक्च्युली हे वाचायला आपल्याला 3-4 दिवस लागतील. 27व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की ही जी आपल्या मनामध्ये दुसऱ्या जीवांप्रती असलेली तिरस्कार द्वेष निंदा हा जो प्रकार आहे हे फिक्स करायचं असेल तर काय करायला लागेल? अथमाम सर्वभूतेषु, परत एकदा सर्वभूतेषु भूतात्मनम कृतालयम आहार्यज्ञानमानाभ्य मैत्र्याभिन्नेन चक्षुषा. दान मान आणि मैत्री करायला सांगितलंय कपिल देवानी या अध्यायामध्येच. विशेष करून आपले भारतीय लोक, हिंदू धर्मातले लोक हे इतके या कर्मकांडामध्ये अडकलेत आणि म्हणूनच कदाचित भारतामध्ये खऱ्या अर्थाने धर्म आहे, सनातन धर्म आपण ज्याला म्हणतो, अध्यात्माचं ज्ञान आहे, बरेच साधू संत आहेत. परंतु जगभरात कुठेही फिरून आलो आपण तर आपल्याला आढळते की भारतातले लोक एकदम थर्ड क्लास वागतात. एकदम थर्ड क्लास म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही. मी काय जगभर फिरलो नाही ऍक्च्युली, पण तुम्ही 3 देशांमध्ये राहून आले बराच वेळ ऍक्च्युली.
अमेरिकेत मी 15 वर्ष होतो, परंतु बाकी 2 देशामध्ये मी 1-1 वर्ष राहून आले. आणि सगळीकडे मी बघितले लोक इतके मनाने चांगले वागतात, दुसऱ्या लोकांप्रती आदर, सेवा भाव, प्रेम. भगवंतांच्या प्रती प्रेम नाही आहे, चंगळवाद आहे, इंद्रिय तृप्तीला जास्त महत्व देतात. परंतु आपल्या इथे हे सगळं ज्ञान असून आपण इतके घाणेरडे वागतो, कल्पना करू शकत नाही आपण. साधे ट्रॅफिकचे नियम आपल्याला पाळायचे होत नाहीत, दुसऱ्यांचा आदर करायचा होत नाही आपल्याला, नाही? याला पाश्चात्य देशामध्ये इंग्लिश भाषेमध्ये याला ते म्हणतात सिविक सेन्स. सिविक सेन्स म्हणजे काय? समाजामध्ये एकमेकांनी मिळून मिसळून कसं राहिलं पाहिजे हा सेन्सच नाहीये भारतीय लोकांमध्ये. थर्ड क्लास झालेत सगळे. मात्र मंदिराला न चुकता जाणार, देवाला अगरबत्ती वाहणार, नारळ वाहणार, फुलं वाहणार, तिथल्या पुरोहिताला आपल्या खोतीप्रमाणे 100, 200, 5,000, 50,000 देऊन आपल्यासाठी मंत्रतंत्र करून येणार, परंतु लुटणार रोज दुसऱ्यालाच. अशाने भगवंत तुमच्यावरती कधीच 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 संतुष्ट होणार नाही. इम्पॉसिबल आहे. आणि हे दुर्दैवाने प्रभुपादांच्या चळवळीमध्ये पण आजकाल हे इतकं भयानक झालेलं आहे, हे कोणालाच माहिती नाही की आपण सगळ्या जीवांच्या प्रती समभाव ठेवला पाहिजे, समान प्रेम केलं पाहिजे, मैत्री करुणा ठेवली पाहिजे. आपण प्रभुपादांच्या चळवळीत येऊन पण आपण हेच करतोय, कर्मकांड. नाही? किती भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कितीतरी वेळा, सम सर्वेषु भूतेषु, कुठे मदभक्ती लभते पराम, 18व्या अध्यायामध्ये सम सर्वेषु भूतेषु डायरेक्टली सांगितलंय, पंडिता समदर्शिना. आणि इनडायरेक्टली पण सांगितलंय. एक श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात, असा व्यक्ती सगळ्यांना प्रिय असतो आणि सगळे त्या व्यक्तीला प्रिय असतात. त्याचा अर्थ काय? कोणाच्याही बद्दल तो द्वेष भाव मत्सर ठेवत नाही, ईर्ष्या ठेवत नाही. हे कसं कधी शिकणार आपण? हो की नाही? प्रभुपाद इथे म्हणतात, मनुष्य अग्नीमध्ये तूप अर्पण करून वेदोक्त मंत्राचे उच्चारण करून यज्ञ करतो, परंतु वैदिक मंत्राचे पठण चालू असते. इतरही सर्व बाबी अनुकूल असल्या आणि तुपाची आहुती मात्र अग्नीऐवजी राखेतच टाकली तर असा यज्ञ व्यर्थच आहे. दुसऱ्या शब्दात, भक्ताने कोणत्याही जीवमात्राची उपेक्षा करू नये. त्याने जाणले पाहिजे की प्रत्येक जीव, मग तो मुंगीसारखा यकश्चित असला तरी त्याच्या ठाई भगवंत उपस्थित आहे. अगदी मुंगीमध्ये सगळ्यामध्ये भगवंत आहेत. आणि म्हणून प्रत्येक जीवास दयापूर्ण वागणूक द्यावी व त्याची कोणत्याही प्रकारे हिंसा करण्यात येऊ नये. आधुनिक तथाकथित सुधारित समाजामध्ये नियमितपणे कत्तलखाने चालवले जातात आणि विशिष्ट धर्माचे लोक त्यांना पाठिंबाही देतात. आता तुम्हाला वाटेल विशिष्ट धर्माचे लोक कत्तलखान्याला म्हणजे काय म्हणायचं, कत्तलखान्याला जिथे प्राण्यांना तुमच्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांना मारलं जातं. हे प्राण्यांना मारून खाणे हे नवीन नाहीये ऍक्च्युली. प्रभुपाद पण बऱ्याचदा सांगायचे, सत्ययुगामध्ये पण लोक करायचे, परंतु असे ऑर्गनाइज्ड कत्तलखाने नव्हते कधीच जसे कलियुगामध्ये. कत्तलखाने म्हणजे काय? मोठी फॅक्टरीज. तुम्ही बऱ्याचदा माझ्याकडून ऐकलं असेल, तुम्हाला वाटत असेल हे अमेरिका युरोपमध्ये मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत. यस, खूप मोठे फॅक्टरी आहेत. एका दिवसात 5-5 लाख गायी डुकरं कापली जातात तिथे, नाईसली पॅकेज करून सगळीकडे पाठवलं जातं अमेरिकेमध्ये. असे रक्ताचे तळे तळे साचलेले असतात बाहेर. आणि ही परिस्थिती भारतात पण आहे बरं का, असं नाहीये की भारतात नाहीये. मुंबईला कुठला एरिया तो
देव देव समथिंग, देवधर, देवघर असं काहीतरी. खूप मोठा कत्तलखाना आहे. खूप 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 मोठा कत्तलखाना. या अमेझिंग. हे मी 10-15 वर्षापूर्वी ऐकलेले की तेव्हा रोज 50,000 तिथे प्राण्यांना कापलं जातं. मोस्टली बैलांना कापलं जातं, परंतु स्टॅटिस्टिकली बाहेर सांगताना सांगितलं जातं म्हशींना कापलं जातं. ऍक्च्युली बैलांना कापलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं. भारत देश आता सध्या संपूर्ण जगामध्ये म्हैशीचं आणि गाईचं मांस एक्सपोर्ट दुसऱ्या देशांना पुरवण्यामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत 2 नंबरला आहे. इतक्या गाई म्हैशी कापल्या जातात. अनइमॅजिनेबल हो की नाही. आणि बरेच धर्म याला पाठिंबा देतात. हे सांगता सांगता मी दुसरी चर्चा करत बसलो. बरेच धर्म याला पाठिंबा देतात म्हटल्यावरती आपले हिंदू लोक लगेच यस, मुस्लिम लोक गायीनं कापतात, मुस्लिम लोक गायीनं कापतात. गायींच्या कापण्यामागे मुस्लिम धर्म 5% पेक्षा कमी कारणीभूत आहे. उरलेले 95% आपले हिंदूच कारणीभूत आहेत गायींना कापण्यामागे. आणि बाकीचे जे आपण दुसऱ्या जीवांना कापून खातो, जसे की विशेष करून चिकन आणि मटन ज्याला आपण म्हणतो, बकरी आणि कोंबडी, हे तर 70-80% खाणारे हिंदूच आहेत. ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक ऍक्च्युली धर्माच्या नावाखाली सांगतात खाल्लं तरी चालतंय. आपल्या धर्मात कुठेच लिहिलेलं नाहीये, कुठेच लिहिलेलं नाहीये. हे मराठा लोक, पंजाबी लोक वगैरे खूप खातात आणि कुठे लिहिलंय माहिती नाही. ऍब्सोल्युटली कुठेच लिहिलेलं नाही ऍक्च्युली. इनफॅक्ट कुठल्याही ग्रंथात तुम्ही काढला, गुरु गोविंद साहेबांचा असो किंवा तुमचं कुठलेही हे जे 1000 फाटे फुटलेले आहेत हिंदू धर्माचे, कुठल्याही त्या फाटे फुटलेले संप्रदायाचे पण तुम्ही धर्मग्रंथ घेऊन बघा, त्याच्यात कुठेही लिहिलेलं नाहीये तुम्ही मांसाहार केला तर चालतो. तुम्हाला माहितीये बऱ्याच लोकांना हे भागवतम आणि भगवद्गीतेचं ज्ञान पटतं, परंतु तरीही ते भक्ती मार्गामध्ये येत नाहीत. त्याचं एक कारण असतं, ते म्हणजे मांसाहार करायला तुम्ही बंद करायला सांग. आमच्या ह्याच्यात मांसाहार चालतो. कुणी सांगितलंय? तुमचा जो धर्म नेता आहे ना, त्याची इंद्रिय तृप्ती आहे, त्याला सोडवत नाही म्हणून तो तुम्हाला चुकीचा प्रचार करतो. मांसाहार चालतो म्हणून. मांसाहार कुठेच चालतो असं कुठेच लिहिलेलं नाहीये. कुठल्याही हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. मग जे लोक दुसऱ्या जीवांना मारून खातात, ते लोक दुसऱ्या जीवांवरती प्रेम कसं करणार? ते लोक दुसऱ्या माणसांवरती प्रेम कसं करणार? माणसांवरती प्रेम करायचं फक्त सोंग करतात, ढोंग करतात ते ऍक्च्युली. आणि म्हणूनच भारतामध्ये आपल्याला दिसतं की कुणालाही कुणाबद्दल आदर नाहीये. प्रत्येक जण इतका सुपर डुपर भयानक स्वार्थी झालेला आहे, भयानक. बँकेमध्ये लाईन तोडून पुढे जायला त्याला लाज वाटत नाही कुठेच. दुकानामध्ये, बँकेमध्ये, ट्रॅफिकमध्ये निर्लज्ज झालोय आपण. सिंपल एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर तेवढा पण आदर आपल्या मनामध्ये राहिलेला नाही. दीक्षित भक्त आपले प्रसादमची लाईन तोडून पुढे जातात. काय शेण कळालं तुम्हाला भगवद्गीता आणि भागवतम? प्रत्येक जीवाच्या प्रती प्रेम, आदर कुठून आणायचं? हो की नाही? आणि इन मोस्ट केसेस काही लोक नैतिक प्रामाणिक असल्याचा आव आणतात, जस्टिफाय करायचा प्रयत्न करतात. माझ्या मुलाला भूक लागली होती, हे झालं होती. ह्युमन फॉर्म, प्रभुपादांचं फेमस वाक्य आहे, ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ इज फॉर ऑस्टेरिटी. मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी आहे.
थांबा थोडा वेळ, काय फरक पडतो तुम्हाला? हे अमेझिंग चाललेलं आहे सगळीकडे, हो की नाही? तथापि भगवंत अखिल प्राणी मात्रांमध्ये उपस्थित आहेत. या ज्ञाना वाचून मानवी समाजाने केलेली कोणतीही तथाकथित प्रगती, मग ती ऐहिक असो वा पारमार्थिक असो, तमोगुणीच समजण्यात यावी. व्हेरी पॉवरफुल वाक्य आहे ऍक्च्युली. आणि मग आपण म्हणतो आपण प्रगत आहोत, ऍडव्हान्समेंट करतोय. हॉरिबल. हे न्यूज वाचायचं नाही म्हटलं तरी पुश केलं जातं आपल्या डोळ्यासमोर. आज सकाळी सकाळी मी फोन उघडला, पहिली न्यूज होती, देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीच्या वेळी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या प्रोजेक्ट बद्दल पुन्हा एकदा विशेष घोषणा केली. आणि हे न्यूजवाले साले असे लिहितात की तुम्हाला ते उघडून वाचावंच लागतं. ही काय घोषणा आहे बघायला पाहिजे. मला वाटलं काय ते जैतापूरचं प्रोजेक्ट परत सुरू करतात की काय. तर त्यांनी कुठली घोषणा केली, हा जो शक्तीपीठाचा मार्ग आहे ना, काय कुठला नागपूर गोवा, ते बांधणार म्हणजे बांधणार. सहज वाचत होतो, 11,000 हेक्टर जागा अक्वायर करण्यात येते त्याच्यासाठी. इमॅजिन 11,000 हेक्टर म्हणजे किती, गुणिले 2.5 करा अंदाजे, किती झालं गुणिले 2.5 म्हणजे 11 दुनी 22 आणि 6, 28,000 एकर. 28,000 एकर शेती जाणार आपली त्याच्यामध्ये. 28,000 कुटुंबांना अन्न मिळणार नाही. एका एकरात एक कुटुंब चालते असं जरी गृहीत धरलं तर आपण, आजकाल चालत नाही ऍक्च्युली, कारण धरती माता पण द्यायचं बंद केली. 28,000 कुटुंब खायला प्यायला मिळणार नाही. आणि परत रडायचं आपण, खायला प्यायला मिळत नाही, शुद्ध अन्न मिळत नाही. तुम्हीच सपोर्ट करता असल्या गव्हर्नमेंटला. याला प्रगती म्हणतो आपण. हा प्रगतीचा जो मॉडेल आहे, हा कुठल्या जीवाबद्दल आदर, प्रेम या तत्वांवरती आधारित हा प्लॅन आखलेला आहे. हे लोक तुम्हाला सांगतात की मानव समाजाच्या प्रगतीसाठी, मानवाच्या प्रेमासाठी, मानवाला समान आदर देऊन ही योजना केलेली आहे. मानवाला तरी कुठे समान अधिकार दिला जातो? कसली म्हणायची प्रगती याला? आणि दुसरी प्रगती प्रभुपाद इथे सांगतात, ऐहिक असो वा पारमार्थिक असो. अध्यात्मामध्ये प्रगती केलोय आपण म्हणतो. भारत आज सगळ्यात पुढे म्हणतो आपण अध्यात्मामध्ये. अध्यात्मामध्ये भारत एवढाच पुढे असेल तर इतकी घाण काय आहे भारतामध्ये, इतकं प्रदूषण का आहे भारतामध्ये? ठीक आहे, सरकार एक याच्यावरती काही उपाय परिणाम करत नाही, लॉ अँड ऑर्डर पण काही करत नाही, पण आपल्याला तरी अक्कल पाहिजे ना. आपण सगळे मंदिरात जातो रोज. जर आपण सर्वे करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की जगामध्ये कुठल्याच देशात एवढी लोक चर्चमध्ये, मस्जिदमध्ये, मंदिरामध्ये जात नसतील तेवढी भारतामध्ये जातात. होय ना? पंढरपूरला गेला, तिरुपतीला गेला तर तुम्हाला आढळेल की एकादशीच्या वेळेला वगैरे 2-2, 3-3 दिवस रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा मंदिरात एंट्री मिळते. एवढी माणसं एकाच वेळी मंदिरात येतात. यातल्या एकाला पण दुसऱ्या जीवाबद्दल प्रेम नाही. कसली ह्याला आध्यात्मिक प्रगती म्हणायची का? याला कसं आध्यात्मिक प्रगती म्हणायची? आध्यात्मिक प्रगतीच्या नावाखाली आपण दुसऱ्यांना लुटतो, दुसऱ्यांचे पैसे लुटून आपण ऐश करतो. कालच आपण वाचत होतो, स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम मध्ये डोनेशन गोळा करायचं आणि आपण हॉटेल सारखं खायचं आणि झोपायचं. बरं ठीक आहे, हॉटेल सारखं खाऊन झोपा, तरी त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही भक्तांचं शोषण इतक्या लेवलला जाऊन करता, त्यांचा शारीरिक छळ करता, त्यांचा लैंगिक छळ करता, मर्डर करता, रेप करता. ही आध्यात्मिक प्रगती आहे आपली. दुसऱ्या जीवांप्रती प्रेम म्हणजे बिलकुल नाही. मंदिरात मात्र तो न चुकता जाणार. वृंदावनला मात्र न चुकता वर्षातून 2 वेळा फेरी मारून येणार.
भगवान कपिल देव या 4 श्लोकांमध्ये सांगतात, 21, 22, 23, 24. अशा प्रकारची भक्तीच नसते. अशा प्रकारची भक्तीमध्ये प्रगती ही प्रगतीच नसते. भक्तीच्या नावाखाली नुसता ढोंग चालू आहे. आणि याचा तुम्हाला कदाचित तुम्ही म्हणाल की मला माहितीच नव्हतं प्रभूजी, जे आता मला जे जसं आमचे धर्म नेते सांगतात त्याच्याप्रमाणे मी करतोय. मला थोडीच माहिती आहे एक्झॅक्टली, कारण मी भ्रमित आहे, मोहित आहे. आता तुम्हाला कळालं. आता तुम्हाला हे पण कळालं की त्याचा रिझल्ट तुम्हाला काहीच मिळणार नाही, 0 रिझल्ट मिळणार आहे, राखेत तूप ओतल्यासारखा परिणाम मिळणार आहे. मग तरी पण तुम्ही का करताय? तरी पण आपण का करतोय? बंद केलं पाहिजे. शुद्ध भक्तीचा अभ्यास केला पाहिजे. शुद्ध भक्तीच्या मार्गावरती कठोर तपस्या केली पाहिजे. मॅक्झिमम भारतातले लोक शुद्ध भक्तीच्या मार्गाला घेत नाहीत. माहिती असून देखील शुद्ध भक्तीच्या मार्गावरती येत नाहीत, कारण तो खडतर मार्ग आहे, तपस्येचा मार्ग आहे. इथे त्याग करावा लागतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा त्याग करावा लागतो. स्वतःच्या मुलाच्या हातातला लाडू अर्धा करून दुसऱ्या मुलाला द्यावं लागतं. आणि हे कठीण काम आहे, विशेष करून भारतीय लोकांना. दुसऱ्या मुलाच्या हातातला लाडू पण हिसकावून घेऊन आपल्या मुलाला देतील इथले आई वडील, पण स्वतःच्या मुलाच्या हातातला लाडू अर्धा दुसऱ्याला देणार नाही. तिलक लावणारे पण. ही आपली परिस्थिती आहे सध्या. आणि हाच सगळ्यात मोठा रोग आहे आपला, जो आपण गोलोक वृंदावन मध्ये होतो तेव्हापासून घेऊन आलोय. त्याच्यावरती काम करा, ते घालवण्याचा प्रयत्न करा. हे कुणी सांगायला लागलं तर तो धर्म आपल्याला नको असतो. आपण अशाच धर्माकडे वळणार जिथे आपला स्वार्थ आहे. याला तमोगुणी म्हटलेलं आहे, तमोगुणी भक्ती. तमोगुणी भक्तीने काही रिझल्ट मिळत नाही, ऍब्सोल्युटली 0 रिझल्ट मिळतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. गुरुजी, आता तुम्ही जे सांगितलं, जे चर्चा केली आपण, तर ते झालं की आपण आपल्यापेक्षा जे कमजोर जीव आहेत त्यांच्यावरती दया करणं किंवा त्यांचं शोषण न करणं. पण कधी कधी असे प्रसंग येतात की काही भक्ताच्या जीवनामध्ये की दुसऱ्या जीवांकडून त्यांच्यावरती अन्याय होतो. तर त्यावेळेस ज्यांच्याकडून भक्तावरती अन्याय होतोय, जसं की बांगलादेशची परिस्थिती पाहतो आपण, तर त्या दृष्टिकोनातून आता जे पण अन्याय करतात, जे चुकीचं वागतात, ते पण भगवंतांचेच अंश आहेत. मग आता समदृष्टीने पाहायचं म्हणल्यावर त्यांच्याकडं कुठल्या दृष्टीने, कोणत्या अँगलने पाहिलं पाहिजे त्या परिस्थितीमध्ये? जे भक्तावरती पण अन्याय करतायत, भक्तांना पण भक्तांचं शोषण करू राहिले, तर त्यांच्या पण हृदयामध्ये भगवंत येतो. आणि भगवंत तर भगवद्गीतेत सांगतात की प्रत्येक सिद्धीचे 5 कारण आहेत, त्यातले माझ्या अनुमती विना काहीच होत नाही. मग त्यानुसार जर पाहिलं तर ते जे त्रास देत आहेत त्याला पण अनुमती भगवंतच देत आहेत. मग ते भक्तांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना ती सजा म्हणायची की
किंवा मग आता परिस्थितीमध्ये भक्तांनी त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे या श्लोकाच्या तुलनेमध्ये त्या परिस्थितीशी कसं? भगवंतांनीच वर्णाश्रम तयार केलेला आहे, ज्याच्यामधला एक वर्ण आहे क्षत्रिय, ज्याचं काम आहे अशा वाईट लोकांपासून भक्तांचं रक्षण करणे. भगवंत स्वतः सांगतात, माझं पण काम आहे अशा वाईट लोकांपासून भक्तांचं रक्षण करणे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. जर तो खरोखरच भक्त असेल, भगवंत स्वतः येतील रक्षण करायला. ज्या अर्थी भगवंत स्वतः येत नाहीयेत रक्षण करायला किंवा आपल्या शुद्ध भक्तांना रक्षण करायला पाठवत नाहीयेत, त्या अर्थी ते खरोखरच शुद्ध भक्त नाहीयेत. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळते. विश्वास असला पाहिजे आपला हा ऍक्च्युली. आणि जो शुद्ध भक्त असतो तो सहन करतो, आपल्याच कर्माचं फळ आहे म्हणून सहन करतो. भक्तांवरती भगवंतांवरती अटॅक होत असेल तर शुद्ध भक्त पुढे जाऊन त्याच्यावरती काम करतो, रेजिस्ट करतो, त्याचा विरोध करतो. तुम्ही शुद्ध भक्त असाल तर तुम्ही अशा गोष्टींचा विरोध केला पाहिजे. परंतु कलियुगामध्ये एवढं पण सोपं नाहीये ते जाणणे, समजणे. या विशेष करून जे आता बांगलादेशमध्ये चालू आहे त्याला धरून आपल्याला खूप इमोशनल बनवलं जाते. कारण हा सगळं पॉलिटिक्स आहे, जिओ पॉलिटिकल इश्यू आहे ऍक्च्युली, खरं बघायला गेलं तर. परवा पण मी बऱ्याचदा याच्यावरती बोललोय ऍक्च्युली, की आता व्हिडिओ पाठवले जातात की ते जे चिन्मय दास यांना पकडलंय ते प्रसाद वितरण करतायत, साडी वितरण करतायत, ब्लँकेट वितरण करतायत. प्रभुपादांनी हे करायला सांगितलंय का तुम्हाला? आपण स्वतःहूनच जाऊन तिथे स्वतःला हिंदू म्हणून प्रचार केलाय आपण. मग मुस्लिम लोक येऊन तुम्हाला मारणारच हिंदू म्हणून. तुम्ही प्रचार करायला पाहिजे होता, आम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून कसं सोडवायचं हे सांगायला आलोय. तुम्ही हिंदू असो कोणीही असो. अरे तू मुस्लिम जरी असला तरी तुला जन्म आहे, तुला मृत्यू आहे, तुला त्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये दुःख भोगावं लागणार आहे, हे मी तुला समजावून सांगतो. आणि अशी जर 10-15 लोक समजावून घेतली असती, असा जर प्रचार आपण केला असता तर ते तुमच्या बाजूने उभे राहिले असते आज. त्याचा प्रचार आपण केलाच नाही. आपण प्रचार केला हिंदू धर्माचा, कर्मकांडाचा. इस्कॉननी सांगितलं चिन्मय दासची आमचा काही संबंध नाही आहे. का? कारण त्याने लहान मुलांच्या वरती लैंगिक अत्याचार केला होता 6 वर्षापूर्वी, तेव्हा त्याला बॅन केलं होतं. लैंगिक अत्याचार हे अलंकारिक शब्द आहेत. लहान मुलांवरती सेक्शुअल काहीतरी करायचा त्याने प्रयत्न केला होता. काय केलं होतं माहिती नाही. आणि आपण फेमस आहोत लहान मुलांवरती रेप करण्यामध्ये. अशा लोकांना सोडून काय उपयोगाचे? भयानक भयानक प्रवृत्तीचे लोक असतात. भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत म्हणून भगवंत खराब होत नाहीत. त्यांची इच्छा असते त्याप्रमाणे ते करतात, त्याचा दंड भोगतात. हे भौतिक जगच निर्माण केलेलं आहे चांगले वाईट वागणाऱ्या लोकांसाठी आणि त्याप्रमाणे त्यांना दंड देण्यासाठी. भगवंत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात जर कुणी एखादा भगवंतांना पूर्णपणे 100% शरण गेला तर. आपली इच्छा नसेल भगवंतांना पूर्णपणे 100% शरण जायची, भगवंत कशाला मदत करतील? तुमची इच्छा आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे वागा म्हणून सांगतात ते. आज हिंदू माणूस हिंदू समाजासाठी मरायला तयार आहे, परंतु तो धर्मासाठी मरायला तयार नाही. कारण धर्म आपल्याला सांगतं मुस्लिमांवर पण प्रेम करा, परंतु हिंदू धर्म आपल्याला सांगतं फक्त आपल्या समाजातल्या लोकांवर प्रेम करा.
मग ऍक्च्युली तुमचा हा धर्म नाही आहे, तुमचा संप्रदाय आहे, तुमचा समाज आहे. धर्म हा एकच असतो, पूर्ण जगभर धर्म एकच असतो. असं कुठल्याच शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये की या कलरच्या रक्त, तुमच्या शरीरात रक्त असेल तर तुम्ही या धर्माचे, आणि या कलरचं रक्त असेल तर तुम्ही त्या धर्माचे. हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे हिंदू मुस्लिम वगैरे. याचा अर्थ असा नाही आहे की मुस्लिम लोक वाईट नाही आहेत, कदाचित जास्त वाईट आहेत. त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेतलीच पाहिजे. पण मज्जा बघा, हे आपल्या डोक्यामध्ये घालवलं जातंय. इथे कोल्हापुरात आंदोलन केलं परवा, परंतु जो हिंदुत्ववादी नेता आहे आपला, तो एक शब्द बोलत नाही. इतकं चाललंय तरी अमेरिकेतल्या पॉलिटिशियन लोकांनी याच्याबद्दल बोललं. दुसऱ्या देशातले नेते, पंतप्रधान बोलतायत जे चाललंय ते चुकीचं चाललंय म्हणून, परंतु आपला नेता एक शब्द काढत नाही त्याच्याबद्दल. आजपर्यंत ऑफिशियल एकही स्टेटमेंट आलेलं नाही, अनऑफिशियल पण नाही. आपण काय एवढे उद्विग्न झालोय? जे कर्म करणार त्या कर्माचं फळ मिळणार, कोणीही चुकवू शकत नाही. मासमध्ये मारलं जाणार. आणि कलियुगामध्ये जसं जसं कलियुग पुढे जाईल तस तसं कलियुगामध्ये हे आसुरी प्रवृत्तीचे लोकच जन्म घेणार आहेत. भयानक आसुरी प्रवृत्तीचे लोक जन्म घेणार आहेत. त्यामुळे भगवंतांना दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे. भगवंत कशातही हस्तक्षेप करत नाहीत. यस, भगवंत कंट्रोल करतात. ते म्हणतात की माझ्या इच्छेशिवाय काही घडत नाही, परंतु तुमच्या फ्रीडम मध्ये ते सांगतात की तुमच्या स्वातंत्र्यता, तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला आता इथे बसून तुमच्या स्वतःच्या मुलाला कापून खायचं आहे, नो प्रॉब्लेम, खावा, भगवंत म्हणतात. त्याच्यात ते हस्तक्षेप करत नाही. मग जो भक्त असतो तो हे सहन करतो, कारण भक्ताला माहितीये मी शरीरच नाहीये, याच्याबद्दल विचार करून उपयोग काय. जे काही होतंय ते माझ्या कर्माची निर्जरा म्हणून होतंय. नसेल माझं कर्म तरी नो प्रॉब्लेम. भगवंतांना याच्यातून काहीतरी शिकवायचं असेल, भगवंतांना मला नाही दुसऱ्याला शिकवायचं असेल, जे असेल ते असेल. मी भगवंतांचा आहे, मी हे शरीर सोडल्यावर मला इथे राहायचं नाहीये. ही भक्तीची टॉपमोस्ट स्टेज असते. तो जास्त विचार करत नाही. परंतु प्रकृतीच्या नियमानुसार, भगवंतांच्या नियमानुसार प्रत्येक गोष्ट ही कर्माचं फळ म्हणूनच होत असते. त्याला अपवाद कधीच नसतो. त्यामुळे आता ऐकायला खूप वाईट वाटतं. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच लहान मुलांवर रेप झाला 1970, 80, 90 प्रभुपाद गेल्यानंतर. आणि त्यातले आता बरेचसे मोठे झालेत. एक माताजी तर आहेत, त्या रोज याच्याबद्दल सांगत असतात की त्यांच्यावरती जवळजवळ 50-60 जणांनी रेप केलाय. मोठ्या मोठ्या संन्यासी गुरु लोकांनी पण. सगळ्यांचं नाव घेते ती. ऍक्च्युली कितपत खरं आहे कितपत खोटं आहे माहिती नाही. जवळजवळ सगळ्यांचं नाव घेते ती. हे माझ्यावरती ह्या माणसाने रेप केला तेव्हा हे महाराज पण तिथे बघत होते, रेकॉर्डिंग करत होते, असं म्हणते ती. आता तिला जर समजावून सांगायला गेलं की ठीक आहे, जे झालं गेलं ठीक आहे, परंतु हे तुझं कर्म पण असू शकतंय. पण हे सांगायला गेलं तर तिला भयानक राग येणार. हे कसलं कर्म म्हणायचं, किंवा हे कर्म नसू पण शकतंय. तुझं कर्म आहे म्हणून ज्या कोणी त्या संन्यासाने तुझ्यावर रेप केलं, त्याचं जे ते कर्म आहे ते चांगलं म्हणता येत नाही. त्याला त्याचा दंड मिळणार आहे, परंतु तुला पण कशाच तरी दंडच मिळालेला असणार आहे. हे पण असू शकतं. एवढी आता सहानुभूती आहे आपल्या मनामध्ये की बांगलादेशमध्ये हिंदू लोकांना रात्रंदिवस कापलं जातंय, मारलं जातंय. यस, वाईट वाटतंय, परंतु ऍट द एंड ऑफ द डे हे पण मान्य केलं पाहिजे, सरते शेवटी हे पण आपण मान्य केलं पाहिजे की त्यांचं पण काहीतरी कर्म असणार आहे त्याच्या मागे. एखाद्या प्लेन क्रॅश मध्ये 300च्या 300 सगळे मरतात, त्याच्यामध्ये छोटी बाळं पण असतात, साधू लोक पण असतात कधी कधी. त्यांनी काय कर्म केलेलं असते,
केलेलं असते, कुठेतरी 50 जन्मापूर्वी केलेलं असते. कोण त्याचं गणित काढत बसणार? नेपाळमध्ये भूकंप झाला 2 का 3 वर्षापूर्वी काठमांडूला. हजारो लोक मेली. सगळ्यांचा कर्म वाईट होतं का? यस, डेफिनेटली सगळ्यांचं कर्म वाईट होतं. पण तो आत्ता प्रभूजी ते खूप चांगलं वागत होते. डझंट रिअली मॅटर. आणि म्हणून कर्माच्या गणितामध्ये हे नेहमी सांगितलं जातं की याचा अर्थ तुम्ही मदत करायचं नाही असं नाही. मैत्री करुणा ही असलीच पाहिजे, तुम्ही मदत केलीच पाहिजे. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, एखादं बाळ रडत असेल तर आई जाऊन असं म्हणू शकत नाही तुझ्या मागच्या जन्माचं कर्म आहे, बस रडत. नाही, ती त्याला उचलून घेते, दूध देते. मदत करणे आपल्या हातात आहे. त्याचं कर्मामुळे तो भोगतोय का बिनकर्माचं भोगतोय भगवंत जाणून घेतील. परंतु एक नक्की आहे, भगवंत कशातही पक्षपात करत नाहीत. आणि भगवंत कोणाच्याही स्वातंत्र्यावर कधीही कंट्रोल करत नाही. याला चांगलं द्यायचं, याला चांगलं द्यायचं नाही, भगवंत कधीही करत नाही. भगवंत निपक्षपाती आहेत. हे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये कितीतरी वेळा रिपीट केलेलं आहे. भगवंत स्वतः सांगतात, मी कोणाशीही पक्षपात करत नाही, सगळे मला समान आहेत. त्यामुळे कर्माचं गणित असतं कॉम्प्लिकेटेड. आता काय करणार त्याला आपण, आहेच कॉम्प्लिकेटेड. आणि म्हणून जो भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण करून समजावून घेतो, त्याच्या समोर कितीही मोठं दुःख आलं त्याला काही वाईट वाटत नाही. हीच यातली शक्ती आहे. असं नाही आहे की तुम्ही आता जप करताय, भगवद्गीता भागवतमचं रोज श्रवण करताय, नित्यम भागवतम सेवया करताय, उद्या सकाळी तुमच्यावर भलाढ्य मोठं दुःख येणार नाहीये असं नाही. तरी सुद्धा तुम्ही भक्तीत टिकून राहिलं पाहिजे. यालाच ज्ञान म्हणतात. तरी सुद्धा तुम्ही भक्तीत टिकून राहायला पाहिजे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या जीवाप्रती मैत्री, करुणा, दया ही असलीच पाहिजे. कारण हे सद्गुण आहे. हे गुण असतील तरच तुम्हाला भगवंत परत घेणार आहे. नसेल तर तुम्ही तिथे भागवत धामात जाऊन पण स्वार्थीच वागणार, द्वेष मत्सरच करणार. समोरचा कोणीही असो, दयाभाव हा असलाच पाहिजे. मग भगवंत कधी कधी याच दयेपोटी त्या समोरच्याला मारायला पण सांगतात. जसं अर्जुनाला दुर्योधनाला मारायला सांगितलं, कारण त्याच्या पापाचा घडा भरलेला. याच्या पुढे त्याला जर पाप करू दिलं तर ते त्याच्यासाठी नुकसानदायक आहे, घातक आहे. मग आता तिथे भगवंत स्वतः होते सांगायला अर्जुनाला की हा पापी आहे, याला मार. आता आम्हाला कोण सांगणार हा पापी आहे, याला मार? ते पण भगवंतच सांगणार. कसं सांगणार? गुरुच्या रूपात येऊन सांगणार, शुद्ध भक्ताच्या रूपात येऊन सांगणार, किंवा कधी कधी तुमच्या आतून सांगणार तुम्हाला की समोरचा अत्याचार करतोय, त्याला थांबवा, गरज पडली तर त्याला मारा. करणार, सांगणार, नाही असं नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, माझा भक्त जो असतो, शुद्ध भक्त, तो सदैव दक्ष पण असतो, सतर्क पण असतो. असं नाही आहे की मी सगळ्यांवरती मैत्री, करुणा, दया करतो, पण कुणी हे या आणि मला कसं वाटेल तसं वागून जावा, मला मारा, माझा छळा, माझा रेप करा. नॉट अलाउड. भक्ताने सतर्क पण राहिलं पाहिजे, दक्ष पण राहिलं पाहिजे. म्हणून आपण आता या उदाहरणावरून आपण बघू शकतो की आपण सतर्क राहिलो नाही. तुम्ही कालच्या स्पीकिंग अबाउट वर्णाश्रमच्या क्लासला यायला पाहिजे होता. माझं रेकॉर्डिंग आहे, तुम्ही वाचा, ऐका. प्रभुपादांचं हे मॉर्निंग वॉक आहे, ते थोडंफार मी मराठीत करून रोज सांगतो. दर शनिवारी आम्ही 4 ते 5 हे वाचतो, प्रभुपादांचे लेक्चर किंवा प्रभुपादांचे असे संभाषण आहे तसं, त्यात काय ऍड करत नाही आम्ही. अंगावर काटा येतो वाचताना की प्रभुपादांनी सांगितलंय काय आणि आपण करतोय काय. तुम्हाला दंड मिळणार आहे, 100% दंड मिळणार आहे. ज्या आपल्या भक्तांनी, मोठ्या मोठ्या पोझिशनला असलेल्या भक्तांनी लहान मुलांवरती अत्याचार केलाय,
त्यांना सगळ्यांना दंड मिळणार आहे. तेव्हा असं म्हणू नका मी भगवा वस्त्रधारी भक्त आहे, मला मत्तीला कुणीच कसं काय येत नाही, कुठे गेले भगवान. आणि तू पाप कर्म करत होतास त्यावेळी? नाही, मी कधीच केलो नाही. सगळा हिशोब ठेवलाय भगवंतांनी. भगवंत तुमच्या जवळच आहेत प्रत्येक गोष्ट बघायला. होय की नाही? आपण आपल्या लेवलला काय करू शकतो? आपण आपल्या लेवलला जेवढा प्रतिकार करू शकतो तेवढा आपण केला पाहिजे. 100% केला पाहिजे. कोणी भक्त चुकीचा वागत असेल त्याला सांगितलं पाहिजे वागणं चुकीचं आहे. त्याला पण पद्धत असते, वैष्णव सदाचार असतो. सगळ्यांच्या समोर नाही सांगायचं किंवा तक्रार करायची, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचा विरोध केला पाहिजे. आपण भगवंतांचे भक्त आहोत. ऍक्च्युली आपण भगवंतांचे भक्त आहोत आणि भक्त जर चुकीचं वागत असेल, भक्त चुकीचं वागतो म्हणजे काय करतो? तो दुसऱ्या भक्ताचं शोषण करत असतो. अशा वेळेला आपण बोलणं, आपण आपल्या हातात अस्त्र शस्त्र शब्द घेणे हे तुमचं कर्तव्य आहे. भागवतम मध्ये दिलेलं आहे ऍक्च्युली. काल का परवाच मी वाचत होतो कुठेतरी, जेव्हा एखादी वाईट गोष्ट होत असते तिथे तुम्ही जर उपस्थित असाल किंवा तुम्हाला जर ते माहिती असेल आणि त्याबद्दल तुम्ही काय ऍक्शन घेतली नाही तर तुम्ही पण त्या पापातले भागीदार होता. तेव्हा हा विचार करायचा नाही आपण की हा पापी आहे, याच्यावर अत्याचार व्हायला होऊ दे, त्याचं कर्म आहे. नो, तुमचं कर्तव्य आहे सगळ्यांच्यावरती मैत्री दया करुणा असणे. व्हेरी इम्पॉर्टंट. याचं बॅलन्स ठेवायला जमलं पाहिजे आपल्याला, याच्याबद्दल कठोर राहायला जमलं पाहिजे आपल्याला. हे सगळं शिकून घेतलं पाहिजे आपण. नाही, चोराला चोर साथ द्यायचा असतो नेहमी, भक्तांनी कधी साथ द्यायचं नाही. बरेच लोक चोरी करतात, चुकीचं वागतात, त्यांचे गुरु महाराज त्यांना साथ देतात. सगळं चालू आहे आता सध्या स्थितीला, कारण हे कलियुग आहे. आपण अशांचा विरोध केला पाहिजे. आता मला ह्याच खूप वाईट वाटतं ऍक्च्युली, खूप 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 वाईट वाटतं की ठीक आहे, म्हणजे हिंदू लोकांवरती खूप अत्याचार व्हायला लागलाय बांगलादेशामध्ये, पण तुमच्या हातात काही नाहीये. ज्यांच्या हातात आहे तो काही बोलत नाही, त्याला तुम्हीच निवडून दिलंय. बट तुमच्या हातात जिथं असतं, जिथं अन्याय अत्याचार होत असतो तुमच्या हातात असतं, तिथं का तुम्ही बोलत नाही? का तो तुमच्या संप्रदायाचा आहे म्हणून, हिंदू धर्मातला आहे म्हणून? तिथे पण तुम्ही असाच आंदोलन केलं पाहिजे, असाच आवाज उठवला पाहिजे. हो की नाही? त्याला मात्र आपण बढावा देतो, कारण तो आपला आहे. आपल्या घरातल्या रक्ताच्या नातेवाईकांनी, आपल्या घरातल्या माणसाने जर चोरी केलेली असेल तर त्याला आपण लपवून ठेवतो. दुसऱ्या घरातल्या माणसाने जर चोरी केलेली असेल तर त्याच्याबरोबर आपण भांडायला जातो. तशातला प्रकार आहे हा हिंदू मुस्लिमचा. पहिले आपल्या घरातली घाण साफ केली पाहिजे, ती आपण करायला तयार नाही. संपूर्ण प्रभुपाद गेल्यानंतर आपल्या प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये एक व्यक्ती लहान मुलांवरती अत्याचार करण्यामध्ये खूप फेमस आहे, खूप 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 फेमस आहे. म्हणजे डझन्स ऑफ केसेस त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांना तुम्ही व्यासासनावर बसून भागवतमचा क्लास द्यायला अलाव करता. याच्याबद्दल का आपले भक्त का बोलत नाहीत बरं? काय आंदोलन का करत नाहीत? करा आंदोलन, त्याच्याबद्दल पण आंदोलन करा. आपली लहान मुलं, हे लहान मुलांचं रक्षण करण्यास भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये नारद मुनी सांगतात 5 जणांचं रक्षण आपण केलं पाहिजे. त्यातलं एक आहे लहान मुलांचं रक्षण आपण केलं पाहिजे. का? कारण याच्यामुळे, या लहान मुलांच्यामुळे धर्म टिकून राहणार आहे भविष्यामध्ये.
या लहान मुलांवरती अत्याचार करणाऱ्या भक्तांविरुद्ध तुम्ही काहीच बोलत नाही, त्यांना तुम्ही बढावा देता. हे सगळ्याचा बॅलन्स ठेवला पाहिजे. चाणक्य पंडितांचा एक रूल आहे, तो नेहमी लक्षात ठेवायचा, जिथे आपल्या हातात आहे तिथे प्रतिकार केला पाहिजे. आता बांगलादेशमध्ये जे काही होते ते आपल्या हातात नाही आहे, खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात अजिबात नाही आहे. तुमच्या हातात केवढा आहे तेवढं तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या हातात काय आहे, नरेंद्र मोदीला सगळ्यांनी तुम्ही मिळून एक पत्र लिहिलं पाहिजे की तुम्ही हिंदुत्ववादाच्या जीवावरती निवडून आलाय आणि हिंदू लोकांना तिथे रात्रंदिवस मारलं जाते, तुम्ही एक शब्दही का बोलत नाही? कसलं पॉलिटिक्स तुमचं हे? आम्हाला रस्ते नको आहेत तुमचे, आम्हाला कारखाने नको आहेत तुमचे, हे पहिल्यांदा काम करा. हे कुणीच करत नाही. याच्या पुढे तुम्ही काही करू शकत नाही. पण तुमच्या घरातले कुणी वाईट वागत असेल तिथे मात्र तुम्ही स्वतः जाऊन सांगितलं पाहिजे, हे चुकीचं आहे, वागू नका. चाणक्य पंडित म्हणतात, तुमच्या हातात जेवढं आहे ते तेवढं तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. सगळं भगवंतांवर सोपवून चालत नाही. भगवंत देखील म्हणतात, जो स्वतःला मदत करतो त्याला मी मदत करतो. स्वतःला मदत करायला तयार नाहीये, सगळं माझ्यावरती सोपून आरामात बसलाय, त्याला मी नाही मदत करत. इतके वर्ष झाले आपण भगवद्गीता भागवतम वाचतोय, अजून आपण कर्माच्या गणितामध्येच अडकलोय. कर्माचं गणित एकदम सोपं आहे समजायला, फक्त कर्माचं गणित घालणं अवघड आहे आणि ते तुमच्या हातात नाहीये. समजायला गणित कर्माचं खूप सोपं आहे. मी काहीतरी केलंय त्याचा फळ मला मिळणार, एवढं सोपं आहे. मग ते असंच का फळ मिळालं, तसंच का फळ मिळालं विचारायचा तुम्हाला अधिकारच नाही आहे. मी काही केलंच नव्हतं त्याचा हिशोब ठेवणं कठीण आहे. हे काम भगवंतांनी यमराजांना दिलेलं आहे आणि ते ऍक्युरेट हिशोब ठेवतात. त्यामुळे असं होऊच शकत नाही की मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तरी पण माझ्यावरती अत्याचार होतोय. तू काहीतरी केलेला असणार आहे, 100% केलेला असणार आहे. आपण जास्त विचार करायचा नाही. भगवंत आहेत, यमराज आहेत, त्यांची टीम आहे, पूर्ण अकाउंटिंग डिपार्टमेंट आहे, सगळा हिशोब व्यवस्थित ठेवतात ते. आपल्या हातात जेवढा आहे तेवढा आपण केलं पाहिजे, हे आपल्याला शास्त्रातून शिकायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण दुसऱ्यांचा मत्सर करतो, द्वेष करतो, खरं हे आपल्याला स्वतःला कळतच नाही. मग हे कसं थांबवता येईल? कारण की प्रत्येक जण आपण म्हणतो की मी जे करतो तेच बरोबर, माझं जे आहे तेच बरोबर, आणि आपली पण अपेक्षा असते की मी जे सांगेल तेच बरोबर, लोकांनी पण तेच केलं. मग तिथं आपल्याला जर कळतच नाहीये तर की आपण मत्सर किंवा द्वेष करतोय, तर ते थांबणार कसं? ज्याच्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा असते त्याला भगवंत मदत करतात. प्रामाणिक इच्छाच नसेल, जसं इंग्लिशमध्ये पण म्हटलं जातं, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची पहिली पायरी असते ते प्रॉब्लेम मान्य करणे. नसेल तर ते प्रॉब्लेम तुम्ही कधीच सॉल्व्ह करू शकणार नाही. फर्स्ट स्टेप इन सॉल्विंग एनी प्रॉब्लेम इज टू ऍक्सेप्ट दॅट यू हॅव अ प्रॉब्लेम. मग जो ऍक्सेप्टच करत नाही माझा प्रॉब्लेम आहे त्याला कुणीच मदत करू शकत नाही. परंतु जो ऍक्सेप्ट करतो की यस प्रॉब्लेम आहे, त्याला भगवंत मदत करतात. शुद्ध भक्तांच्या संघामध्ये आपण स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये काय आनंद असतो ते आपल्याला डोळ्यासमोर दाखवतात. मग आपल्याकडून पण ते करून घेतात, आपल्याला पण तो आनंद देतात. मग हळूहळू आपला स्वभाव, आपले हे जो अहंकार वगैरे जातो आणि आपला स्वभाव बदलत जातो.
जनरली काय म्हणतात त्याला, ऐहिक किंवा भौतिक सांसारिक जगामध्ये जनरली सगळ्यांची लोकांची एक मानसिक धारणा आहे की स्वभावाला औषध नसतं. हे खूप चुकीचं आहे. माझा स्वतःचा स्वभाव बदललाय, मी स्वतः बदललोय आणि मी स्वतः इतक्या लोकांना बदललेलं बघितलंय भगवद्गीतेमुळे, भक्ती मार्गामुळे. आपण पुराणात तर वाचतोच, वाल्याचा वाल्मिकी झाला वगैरे वगैरे, परंतु आता या घडीला देखील मी स्वतः बघितलेलं आहे लोक बदललेली. त्यासाठी फक्त मान्य करावं लागतं आणि शुद्ध भक्तांच्या संघामध्ये संघ करावा लागतो, ते मात्र करायला पाहिजे. जो मान्य करत नाही त्याला मात्र भगवंत मदत करू शकत नाही. ते भगवंत म्हणतात, कारण भगवंत कोणाच्याही स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण जर तुम्ही मान्य करत असाल तर ऍक्च्युली तुम्ही हळूहळू चेंज होत जाता. नाही असं अजिबात होत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे ते. ऍक्च्युली कसं होतं की आपल्या डोळ्यासमोर उदाहरणच नसतं. काल आपण चर्चा करत होतो, त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. परंतु जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं यायला लागतात तेव्हा आपल्याला समजायला लागतं, येस, दिस इज रिअल. लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये हे साधू संतांबद्दल खूप द्वेष होता. कारण खरोखरच ते लुटतात. 99% साधू संत हे लोकांना लुटायचंच काम करतात. एखाद दुसरा शुद्ध असतो. आणि प्रभुपादांचं पुस्तकं वाचायला लागल्यानंतर हळूहळू पटायला लागले की या दिस इज रियालिटी. हळूहळू वाईट सवयी आम्ही सोडून दिल्या, स्वभाव पण हळूहळू बदलत गेला. पण परत एकदा दिसायला लागले की प्रभुपादांच्या चळवळीतले साधू पण हे ऐशोआरामातच जगतात. मग ते पण नॉर्मल वाटायला लागलं. कारण प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी लिहितात देखील की हे गुरु किंवा साधू जे असतात हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात, त्यांना आपण भगवंतांसमानच मान दिला पाहिजे. प्रभुपादांना लोक रोल्स रॉयस गाडी घेऊन यायचे आणि पत्रकार लोक मग म्हणायचे, तुम्ही साधू रोल्स रॉयस मधून कसं काय फिरता? प्रभुपाद म्हणायचे, माझ्या भक्तांच्या प्रेमामुळे त्यांनी माझ्यासाठी ही सेवा म्हणून केलेलं आहे. मला याच्यात काय अटॅचमेंट नाही आहे. उद्या तुम्ही मला चालत या म्हटलं तरी मी येणार आहे. मला रोल्स रॉयस पाहिजेच असं मी बसलेलं नाही. मग मला हळूहळू कळायला लागलं की हा शुद्ध भक्त काय असतो. परंतु तरी पण हे सगळं नॉर्मलच वाटायचं. कारण ज्या एका गुरुच्या मागे मी होतो 8 वर्ष, खूप सारं त्यांचं हे असायचं, हीच गाडी पाहिजे, हेच असाच प्रसाद पाहिजे वगैरे, आणि ते सगळं नॉर्मलच वाटायला लागलं आम्हाला. अशी मनाचे हे होते, काय म्हणतात त्याला, ब्रेन वॉशिंग टाईप होतं. परंतु मग भगवंतांनी अरेंजमेंट केली, शुद्ध भक्ती काय असते वाचन श्रवण करून कळायला लागलं. आणि मग असेही साधू दिसायला लागले जे झोपडीत राहतात, जमिनीवर झोपतात, त्यांना काही खायला प्यायला नसलं तरी चालते, जे आहे ते खातात. मग त्यांच्याकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. आता सध्या काय झालंय, आपल्या डोळ्यासमोर शुद्ध भक्तांचे उदाहरणच नाही आहेत. त्यामुळे जे अशुद्ध भक्त आहेत, जे भक्तीचा ढोंग करतात, आपण त्यांचंच शिकतो आणि तसंच वागतो. आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण स्वार्थी आहोत, आपण लोभी आहोत, हे आपल्यालाच कळत नाही. पण एखाद्या व्यक्तीची अतिशय प्रामाणिक इच्छा असेल तर भगवंत त्याला अशा लोकांना भेटवतात. आणि त्याच्या एक क्षण पण बास असतो त्याच्यासाठी. एक क्षणासाठी देखील अशा व्यक्तींना आपण भेटलो की आपल्या जीवनामध्ये असे बदल घडतात की आपण कल्पना करू शकत नाही. आणि मग ते बदल घडवण्यासाठी जी ताकद असते ती पण भगवंत देतात. प्रभुपाद नेहमी म्हणतात, ऍक्च्युली एक फेमस वाक्य आहे प्रभुपादांचं, भक्तीमध्ये प्रगती म्हणजेच हृदयातले असले सगळे घाणेरडे गुण अनर्थ निघून जाणे आणि हृदय शुद्ध होणे.
हे दोनच गोष्टीवर अवलंबून असतात, तुमची सिन्सिअरिटी आणि तुमची ऑनेस्टी. तुम्ही जर ऑनेस्ट असाल, तुम्ही जर सिन्सिअर असाल, तर तुम्हाला घाबरायचं काय कारण नाही. भगवंत अशी अरेंजमेंट, अशी जादू करतात की तुमचा स्वभाव कसा बदलत जातो तुम्हाला पण कळत नाही. आणि होतो बदल, नक्की होतो बदल. ऍक्च्युली सिन्सिअर पाहिजे, ऑनेस्ट पाहिजे. ऑनेस्टचा अर्थ काय असतो? ऑनेस्ट म्हणजे स्वतः तुम्ही मान्य केलं पाहिजे, माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, मला हा फिक्स करायचा आहे, त्याला म्हणतात ऑनेस्टी. आणि सिन्सिअरचा अर्थ असतो ते फिक्स करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. या दोन गोष्टी असतील तर आपोआप आपल्या सगळ्या घाणेरड्या सवयी निघून जातात. किती किती सूक्ष्मातले सूक्ष्म असतील त्या देखील निघून जातात. पण जो ऑनेस्टच नाही आहे, त्याला मान्यच नाही आहे की मी चुकतोय, त्याला भगवान मदत करत नाही. त्याला दूर 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 घेऊन जातात, कारण त्याचीच इच्छा असते दूर जायची. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी नाही, मला तर सत्संगामध्ये राहायची इच्छा होती, मला भगवंत का दूर नेले. कधी कधी शुद्ध भक्तांना वाचवण्यासाठी देखील अशा अशुद्ध भक्तांना भगवंत दूर घेऊन जातात. तुला मान्य नाही ना, तू लोभी आहेस, स्वार्थी आहेस, अहंकारी आहेस, तू सेपरेट राहा. आणि शुद्ध भक्तांना सेपरेट करतात. बरेच अनुभव असे तुम्हाला येऊ शकतील ऍक्च्युली. म्हणून हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्याच्यावरती प्रयत्न करायची आपली इच्छा असली पाहिजे. आणि मला माहिती आहे हे कन्फ्युजिंग आहे थोडस, मग जे मान्य करत नाहीत त्यांना कधी कळणार? ओके नाही, त्यांना दुःख देतात भगवंत. छोटी छोट्या दुःखातून त्यांना कळू शकतं, किंवा काही काही लोकांना छोट्या छोट्या दुःखातून पण कळत नाही, मग मोठी मोठी दुःख देतात. अनंत जन्म, बरेच जन्मानंतर दुःख भोगून 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 मग शेवटी वैतागतो माणूस. तो म्हणतो की दुःख आहेच, सुखासाठी काय करावं लागेल, मग तो येतो, मग तो भक्ती मार्गावरती येतो. सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी औषध आहे. जे पथ्य पाळायला तयार आहेत त्यांच्यासाठी वेगळं औषध आहे, जे पथ्य पाळायला तयार नाहीत त्यांच्यासाठी वेगळं औषध आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.